रामकृष्ण हरिभाविकजन हो. आज आपण निरूपणासाठी घेतलेला अभंग जगद्गुरू संत श्रेष्ठ तुकोबरायांच्या गाथ्यातील 4 चरणांचा अतिशय मार्मिक असा अभंग आहे. काय दिनकरा केला कोंबड्याने खरा, का हो ऐसा संत ठेवा, भार माझे माथा देवा. आडविले दासी तरी का मरती उपवासी, तुका म्हणे हाती कळा सकळ अनंती. म्हणजेच सूर्योदयासमयी कोंबडा आरवतो व त्याच समयी सूर्य उगवतो, म्हणून कोंबड्याने सूर्योदय घडून आणला असं होत नाही. म्हणजेच समाजामध्ये अशी काही लोक असतात की त्यांना हा अहंकार असतो की ते मी केलंय, अर्थात त्यांची अवस्था ही त्या कोंबड्यासारखी होते. असंच तुकोबरायांना या चरणामध्ये सांगायचं आहे. नको त्या गोष्टींचा अहंकार, मी केलंय, मी करतोय. जसं की त्या कोंबड्याला वाटतंय की सूर्योदय झालाय तुम्ही आरवल्यामुळं, पण सूर्योदय हा होणारच आहे. तो आरवलाय काय आणि नाही आरवला तरी. का हो ऐसा संत ठेवा, भार माझे माथा देवा. हे देवा, हे विठ्ठला, माझी योग्यता नसताना तू मला हा संतपणाचा भार का दिला आहेस. आडविले दासी तरी का मरती उपवासी. श्रीमंत व्यक्ती दासीच्या आडविण्याने उपाशी राहणार आहे का. म्हणजे ज्याच्यावर भगवंताची कृपा आहे त्याला कुणीही अडवू शकत नाही. तुका म्हणे हाती कळा सकळ अनंती. म्हणजेच महाराज म्हणतात की मानवी जीवन सर्वस्वी परमेश्वराच्या अधीन आहे. तरी देखील काही मानवांना या कोंबड्यांसारखा अहंकार होतोय की ते मी करतोय, मी अडवू शकतो, ते सगळं मला जमतंय. हा अहंकार या मानवाला झालाय. पण वास्तविकता ही आहे की आपल्या मानवाचं जीवन हे परमेश्वराच्या अधीन आहे.